वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी भावना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। भडगाव शहरात मागील आठवड्यात 9 वर्षीय बालक इसाम बब्बू सय्यद याचा निर्गुण खून करून त्याचा मृतदेह पाचोरा रोडवरील रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयामागील बाजूला असलेल्या केळीच्या शेतात सापडला होता। त्याच्या परिवारातील पिंकी तिवारी, बाबू लल्लन सय्यद, बहीण स्नेहा बाबू सय्यद, टोणगाव येथील इलाईस मिर्झा यांच्या भाड्याच्या घरात छतावरील बारीला नॉयलॉनच्या दोरीला तिघांनी गळफास घेऊन सामूहिक आत्महत्या केली आहे। सकाळी नमाज पढून चहा पिल्यावर सकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान ही घटना घडल्याचे वृत्त आहे। सदर घडलेल्या घटनेच्या ठिकाणी सामूहिक आत्महत्या झाली की हत्या याबाबत शंका उपस्थित होत आहे। दरम्यान या घटनेने सर्वत्र एकच खळबळ निर्माण झाली आहे। मुलाची झालेली निर्गुण हत्या झाल्याने मानसिक तणावात सामूहिक आत्महत्या की हत्या असा जनतेमध्ये चर्चा चालू असल्याचे बोलले जात आहे। घटना घडल्याच्या ठिकाणी भडगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, लक्ष्मण पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी नजीर शेख तसेच जळगावहून एसपी पंजाबराव उगले श्वान पथक तत्काळ हजर झाले। पीएम साठी मृतदेह अँब्युलन्सने रवाना करण्यात आला असून या घटनेमुळे भडगाव शहराला भडगाव पोलीस यंत्रणेकडून मोठ्या अपेक्षा असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे करत आहेत। ब्युरो न्यूज इंडिया, अब तक न्यूज मराठी।